The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोऽपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी या पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरातील श्रद्धावान धम्म उपासक दादाराव महादेव गवई माजी पोलीस उपनिरीक्षक पुणे शहर यांच्या सेवानिवृत्ती समारंभाच्या निमित्ताने या नालंदा बुद्ध विहारामध्ये माझ्या समवेत उपस्थित आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू बुद्ध घोषजी थेरो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुणे शहरातील विविध वस्त्यांमधून उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 26 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। गवई बाबा गवई आई यांची बऱ्याच दिवसांपासूनची आग्रहपूर्वक विनंती होती या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आपण आमच्याकडे यावे आम्हाला मंगलमैत्री आशीर्वाद द्यावा आणि लोकांनाही बुद्धाची वाणी त्यांच्या कर्णपटलावरती पडावी लोकांचं प्रबोधन व्हावं एक नवी ऊर्जा आणि लोकांमध्ये परिवर्तन निर्माण व्हावं यासाठी आम्ही जी सातत्याने दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूबच्या माध्यमातून धम्मदेशना श्रवण करतो ती धम्मदेशना या निमित्ताने सर्व लोकांना उपासक उपासिकांना श्रवण करायला मिळेल असा शुद्ध हेतू श्रद्धायुक्त चित्ताद्वारे दोघाही आई बाबांनी आमच्याकडे व्यक्त केला। परंतु त्यांना तारीख पे तारीख असंच आम्ही म्हणत होतो कारण जे लोक आमच्या संपर्कात आहेत त्यांना माहिती आहे आम्ही जरी औरंगाबाद म्हणून आम्ही म्हणजे राहण्यासाठी औरंगाबादला आहोत असे जरी सांगत असलो तरी मात्र ते पूर्ण सत्य नाही आहे। वर्षावासाचा पिरियड 3 महिन्यांचा जर सोडला तर पूर्ण वेळ आम्ही बाहेर आणि बाहेरच असतो। विदर्भ असेल मराठवाडा असेल खानदेश असेल कोकण असेल मुंबई पुणे सगळीकडेच फिरतो लोक बोलवतात आणि धम्मदेशना आयोजित करतात। तेव्हा गवई आई आणि बाबा आम्ही आता विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला होता औरंगाबादला त्याही कार्यक्रमात आले आणि तिथेही आग्रह केला। त्यापूर्वी सुद्धा बाबांनी फोनवर फोन केले मी रिस्पॉन्स दिला नाही
मग बाबाने आईला सांगितलं, बाबा तू तरी फोन कर. तर मग आईनं पुन्हा रिक्वेस्ट करायला प्रारंभ केला. त्यांच्याच्यानं म्हणजे होते की नाही त्यांना खात्री नव्हती, म्हणून पुन्हा उपरवट आई बाबांना सांगितलं की तुम्ही पण सांगा. तर इकडनं तिकडनं सांगून सांगून शेवटी ही तारीख घेतली. मला वाटतं 30 तारखेला बाबांचा जन्मदिवस होता. तुम्ही होतात की नाही माहिती नाही सर्वजण, आम्ही पण नव्हतो, पण आम्हाला माहिती होतं आणि त्या दिवसाचंही निमंत्रण होतं. आम्ही त्या दिवशी नव्हतो आणि तुमच्यापैकी पण जे कोणी नव्हते त्यांनी एकदा पुनश्च बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद म्हणून टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं स्वागत केलं. 30ला सेवानिवृत्ती आणि 1ला वाढदिवस. तर जन्मदिवस होता, त्यांची इच्छा होती पण तारीख भेटली नाही. तर ही आजची तारीख त्यांना देण्यात आली आणि आम्ही इथे आलो. आम्हाला येऊन मनस्वी आनंद झाला. निश्चितपणे ते श्रद्धावान आहेत. तायडे साहेबांनी आता पोलिसांबद्दल आणि पोलिसांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या सुखदुःखाबद्दल, शासकीय त्यांच्या सेवेबद्दल बरंच काही सांगितलं. निश्चितपणे पोलिसांची ड्युटी जी असते ही फार एकदम संघर्षमय त्यांचं जीवन आहे पोलिसांचं. आणि खरंच लोकांना 8 तासांची जरी ड्युटी असली तरी पोलिसांना मात्र तसं नाही आहे. जर कुठे एसपीचा कॉल आला, कमिशनरचा कॉल आला आणि कुठेतरी बंदोबस्त लावायचा आहे, कुठे आंदोलन आहे, कुठे मोर्चा आहे, कुठे ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला, बिल्डिंग कोसळली, काहीही जरी झालं तरी त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलिसांची असते. आणि म्हणून एकदा पुन्हा सर्व पोलीस प्रशासनासाठी आणि सर्व पोलीसवाल्यांसाठी सुद्धा टाळ्या वाजवून त्यांचं तुम्ही अभिनंदन करा. कारण हे यासाठी टाळ्या वाजवण्यास सांगतो मी की भगवंताने कृतज्ञता व्यक्त करायला सांगितलं. भगवान म्हणाले मनुष्याने कृतज्ञ असावं. जर कोणी आपली सेवा करते, जर कोणी आपलं कल्याण मित्र बनताय, जर कोणामुळे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होते, कोणामुळे आपल्या जीवनातलं दुःख कमी होते आहे, कोणामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती नांदते आहे, मग ते माता पिता असो, गुरुजन असो किंवा मित्रमंडळी असो किंवा कोणीही असो, देशसेवा करणारे लोक असो, त्या सर्वांच्या प्रती आपल्या मनामध्ये कृतज्ञता भाव असायला पाहिजे. आणि ही सेवापूर्ती किंवा सेवानिवृत्तीचा जो कार्यक्रम होतो हा त्यासाठी म्हणूनच होतो की त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि तुम्ही भरभरून त्यांचं अभिनंदन केलंय. बाबांचं 33 वर्ष म्हणजे नॉट अ जोक. पोलीस प्रशासनामध्ये 33 वर्ष त्यांनी घालवले आहे. मला वाटतं अकोल्याला पण सेवा दिली, अजून कुठे कुठे सेवा दिली, पुण्याला सर्वात जास्त. हे पुणे शहरच तुमचं पुण्यवान आहे, त्यामुळे पुण्यामध्ये सर्वात जास्त त्यांनी सेवा दिली आहे. आणि आता सेवानिवृत्त झाल्या. पण सेवानिवृत्त जरी आज ते होत असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून गवई परिवार, गवई आई बाबा आणि पुण्यातील भरपूर उपासक उपासिका श्रद्धावान आहेत, पुण्यवान आहेत. आणि त्यामुळे आई बाबा दोघेही श्रद्धावान आहेत. त्यांचं विशेषत्वाने मी गौरव कौतुक यासाठी करेल की जसं आता तायडे साहेब म्हणाले आणि आम्ही पण आणि तुम्ही पण अनुभवता, पोलिसांच्या बाबतीत सर्वसामान्यांचं मत काही फारसं चांगलं नाही. हे सत्य आहे. म्हणजे सर्वांच्याच बाबतीत नाही, सगळे काही सारखे नसतात, 5 बोट सारखे नसतात. मग ते एका माता पित्याची मुलं असतील किंवा एखादा समाज असेल, एखादं कुटुंब असेल किंवा एखादं क्षेत्र असेल, कोणत्याही क्षेत्रातील सर्वच्या सर्व माणसं चांगले नसतात ना वाईट. भूतकाळातही, वर्तमानातही आणि भविष्यातही. बघा, तुमचं राजकीय क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, एकाच स्वभावाचे लोक सदा सर्व काळ नसतातच. आज कोणी वाईट असेल तर उद्या चांगलं बनू शकेल, आज कोणी चांगला आहे तर वाईट बनू शकेल. माता पिता तेच आहेत, पण 2-4 लेकरं असून सुद्धा एखादा मुलगा चांगला निघते आणि बाकीचा तर विचारतही नाही. आई म्हणत नाही, बाबा म्हणत नाही, पप्पा आहे नाही, डॅडी नाही, मम्मी नाही, उलट डोळे विस्फारून पाहते मम्मीनं काही सांगितलं, पप्पानं काही सांगितलं. तर म्हणून स्वभाव एक सारखा नसतो. म्हणून पोलीस दलाच्या बद्दल काही लोकांना जरी असं वाटतं की पोलीस बरोबर नसतात, आणि आजकालची तर भारतातली परिस्थिती अशी आहे की भ्रष्टाचारानं पोखरून टाकलाय. असं कोणतं क्षेत्र नाही आहे की ज्यामध्ये भ्रष्टाचार नाही आहे. आणि त्यातल्या त्यात पोलीस दलाबद्दल सुद्धा लोक त्याच नजरेनं पाहतात. परंतु गवई बाबांबद्दल आणि काही पोलीस अधिकारी जे आमच्या संपर्कात आहेत, जे धार्मिक आहेत, अष्टशीलधारी आहेत, पंचशीलधारी आहेत, धार्मिक सामाजिक आपलं भान ठेवून कृतज्ञता व्यक्त करतात, मी समाजाचं देणं लागतो याचीही जाणीव ठेवतात. आणि या चांगल्या लोकांपैकी
आपल्यातील एक गवई बाबा आहेत आणि ते अष्टशीलधारी उपासक उपासिका दोघेही पती पत्नी आर्य उपवासाचं पालन करतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रती मी विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. नाही तर बापा पार्ट्या असतात म्हणे. त्या दिवशी एक जण सांगितलं, भंतेजी म्हणे तुम्हाला माहित नाही, तुम्ही सांगता ती जिंदगी दुनिया वेगळी आहे आणि हकीकत मध्ये दुनिया वेगळीच आहे. मी म्हटलं बापा बरं झालं त्यातून आम्ही सुटलो, लहानपणापासून इकडे आलो. नाही तर ते काय खरं आहे, खरंच काही खरं नाही बापा. तुम्ही इथं बसलेल्यांपैकी सुद्धा काही तर फक्त शरीरानेच बसलेले असतील. मी तुम्हाला उजागरपणे सांगतो, डोकं भलतीकडेच असेल. तिकडे जायचं, इकडे जायचं, हे बाकी राहिलं ते बाकी राहिलं, ते गेले असतील का, आले असतील का, काय झालं असेल का, काय नाही झालंय का. कारण मनुष्याचं जीवनच असं आहे की ते स्थिर नाही आहे, अस्थिर आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की जीवनाला स्थिर बनविण्यासाठी शील सदाचाराचं जीवन अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शील सदाचार असायला पाहिजे. तसे बाबा संयमशील आहेत. आता मनोगत मला वाटलं बाबा 15-20 मिनिटं बोलतील का, कमीत कमी 15-20 मिनिटं काय. जे मला माझं बालपण आठवलं, शाळेत असल्यावर ते गुरुजी शिक्षक जे होते ते उठवायचे, जाय भाषण करा. मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला भाषण करण्यासाठी समोर जायचं. आज काय आहे ते तुम्हाला माहितच आहे आणि एवढे बोलतो माझे 2 शब्द संपव. त्यांच्याकडे बाबांकडे पाहून मला तसंच आठवलं बघा बालपण. लहानपणामध्ये अशीच भाषण व्हायची ना, बघा आज काय ते तुम्हाला माहितच आहे आणि एवढं बोलतो माझे 2 अध्यक्ष महोदय ते काय जे असेल ते तेवढं. ते आले तिथे अगोदर सांगितलं बापा मला काय बोलता येत नाही, ड्युटी केली मी पण भाषण काय करता येत नाही आणि एवढं बोलतो 2 शब्द संपवतो म्हणे. पण तिचे कौतुक केले. तर बाबांचा स्वभाव फार चांगला आहे, एकदम निर्मळ मनाचे आहेत ते आणि दिसायला हँडसम आहेत. काल ताई म्हणे आमची, ते म्हणे भंतेजी काय माहित नाही राज काय आहे ते. बाबा जसे म्हातारे होत आहेत, जसे रिटायरमेंट कडे जात आहे, तर ते एकदम त्यांचा चेहरा वगैरे खुलतच आहे म्हणे, एकदम तेजच चेहऱ्यावर दिसते. मी विचारलं म्हणे पप्पा ते काय, याचं काय राज आहे. लोक म्हणे याच्यासाठी परेशान होतात म्हणे, याला काय 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 लावू लावू, लेप लावू लावू, लेप लावू लावू. पण तुमचा चेहरा तर लय निखळते म्हणे, काय लावता तुम्ही किंवा काय करता नेमकं, याचं राज काय आहे. तर बाबांनी सांगितलं म्हणे पोरी मी उपवासाचं पालन करतो आणि सर्वांनी जर उपवासाचं पालन केलं तर निश्चितपणे आपला चेहरा जरी कसा असेल, आपलं रंगरूप जरी कसंही असेल, तरी जे लोक सिलवान असतात, दानशूर असतात, संयमशील असतात, कधी कुणाला दुखवत नाहीत, कधी कुणाला परेशान करत नाहीत, कधी कुणाला त्रास देत नाहीत, इतरांच्या प्रती कधीच कुणाच्या बद्दल क्रोधाचा, द्वेषाचा, अहंकाराचा भाव व्यक्त करत नाही, ज्यांचं मन निर्मळ आहे त्यांच्या एवढं सुंदर या जगामध्ये दुसरं कोणीच नाही आहे. ही बाकीची फिजिकली सौंदर्यता तर बापा मला पान फुलं वाहा असेल तर ती काय कामाची. मी नेहमी सांगतो कोणाला तर वाईटही वाटत असेल म्हणते तर गोळीच मारते. आणि खरंच नाही मला सांगा ना, आता नाक डोळे चांगले आहे पण बिलकुलच कोणाकडे पाहिलं की एकदम रागाने पाहणं, द्वेषाने पाहणं, किंवा आपण 4 पैसे आले, चांगलं घर बनलंय तर अहंकारानं टम बेडकासारखं फुगून फुगून मेरे जैसा कोई नाही. काय त्याच्यामध्ये भगवंताचं वचन आहे, इथे आपल्या सोबत काहीच येणार नाहीये. आणि भगवंताने सांगितलंय, स्वतः भगवान बुद्ध घरदार सर्व काही जर त्यागतात, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी वनवन भटकतात, तर आपण काय आहोत. बाबासाहेबांचंही जीवन पहा ना. खरं पाहिलं तर त्यांच्याकडे श्रीमंती होती, त्यांच्याकडे मंत्रीपद होतं, त्यांच्याकडे डिग्र्या होत्या, पण बाबासाहेब स्वतःसाठी जगले काय, इतरांच्यासाठी जगले. आज आपल्या वाट्याला जे दिवस आले, गवई बाबा असेल किंवा अजून कोणी असेल, आज जे नोकरीमध्ये लोक आहेत किंवा आज जे श्रीमंती लोक उपभोगत आहेत, त्याचं सर्वच श्रेय जर कुणाला द्यायचं झालं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं पाहिजे. ते बाबासाहेब केवळ स्वतःसाठी जगले नाही, म्हणून मनुष्याने सुद्धा, आणि विशेषत्वाने मी तर सांगतो बापा, ज्यांना वाटते घरचे लोक लय त्रास देतात, समजा तुम्हाला नाही, तुम्ही तर लय चांगले, पण ज्यांना असं वाटते आता बा घरचे लोक खूपच त्रास देतात, पोरगा मनासारखं वागत नाही, बायको मनासारखं वागत नाही, नवरा किंवा अजून जे बापा हा पाढा तर सगळेच वाचतात, विचारूच नका. आमचा तर फोन हँगच होते, हेच फोन ऐकू सगळे लोक परेशान आहे. मी तर अशा लोकांना सांगतो की समजा तुम्हाला वाटत असेल की घरात त्रास होते, तर मी सांगतो घरदार सोडत राहा कधी 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 कधी, नाही का. जे कोणी गरीब आहेत, जे कोणी दीनदुबळे आहेत, ज्यांना आपली गरज आहे, तर अशा लोकांकडे जा ना. काही विहारांमध्ये जाऊन राहा, कधी मेडिटेशन शिबिराला जा, कधी बुद्धगयेला जा, कधी दीक्षाभूमीला जा, कधी चैत्यभूमीला जा. घर सोडत नाही, तिथंच म्हणते घरचे लोक फार त्रास देतात, म्हणजे घरचे लोक फार त्रास देतात.
बापा इथं पुण्यात राहता, तुमच्या पुण्याच्या आजूबाजूला लेण्या आहे. आमचे बुद्ध घोष बनतेजी बघा बेडशे लेणीच्या पायथ्याशी 2 एकर जागा घेतली, सुंदर त्यांचं तिथे काम आहे. काय लेणी आहे. मागच्या वर्षी राणे बाबा आणि उपरोड बाबा आम्ही गेलो होतो बघा. ह्याच दिवस होते त्या पावसाळ्याचे दिवस होते. तुम्ही पुणेकर आहात, तुम्ही कधी जाऊन तर पहा, एवढी सुंदर बेडशे लेणी आहे. कार्ला लेणी पण आहे, तिचं विद्रुपीकरण केलं आहे आणि बऱ्याच लेणी आहेत तुमच्या आजूबाजूला, तुम्ही जाऊन पाहिलं पाहिजे. मी हे सांगतोय यासाठी की ज्या लोकांना वाटते घरी फार टेन्शन आहे त्यांनी थोडं थोडं घर सोडलं पाहिजे. पूर्ण घर सोडणं लय अवघड आहे, पण कधी कधी तर सोडा. जसं आज तुम्ही प्रवचन ऐकायला आले बघा, तर हा जो वेळ आहे 1-2 तासाचा तुमचा कुशल कर्मामध्ये गेला. आणि याच वेळेला तुम्ही घरी असते, समजा घरी सगळेच लोक असते तर काय काय झालं असते तर तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे भगवंताने सुद्धा सांगितलं आपल्यामध्ये नैष्कर्म्य पारमिता असली पाहिजे. नैष्कर्म्य पारमिता म्हणजे काय, ज्याला आपण मी आणि माझं म्हणतो, मग ते घर असो, मुलं असो किंवा काहीही असो, त्याला काही वेळासाठी का होईना त्यागण्याचा भाव मनात आला पाहिजे, नाही का. कारण ज्यांच्याकडे जे काही असते त्यांना त्याची किंमत नसते आणि ज्यांच्याकडे जे नाही आहे त्यांना त्यांची फार जास्त किंमत असते. आणि म्हणून ही पोलीस सेवा बाबांनी दिली आहे. खरं तर भगवान बुद्धांनी सांगितलं की या जगतामध्ये आपलं पोट भरण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी, लोकांना उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय नोकरी करावीच लागते. असं नाही आहे की कोणी नोकरी व्यवसाय करू नये, पैसा कमवू नये. बिलकुल पैसा आवश्यक आहे, धन संपत्ती आवश्यक आहे, घर असावं स्वतःच, नोकरी असावी, मुलं वेल सेटल असावे, त्यासाठी आपण त्यांच्यासाठी पण जीवन जगावं आणि स्वतःचं जीवनही वेल सेटल असावं. परंतु भगवंताने 2600 वर्षांपूर्वी सांगितलं धन कमविण्याचे अनेक मार्ग लोक अवलंबत असतात. तर बऱ्याच लोकांना वाटतं पैसा आहे म्हणजे सुख आहे. पण मी बऱ्याचदा बोललो आहे या विषयावरती, पण आज हा विषयच त्याच्याशी संबंधित असल्यामुळे तुम्हाला छोटा करून तो विषय सांगणार आहे. भगवान बुद्ध म्हणाले उदरनिर्वाह करण्यासाठी लोक जे धन कमवतात, पैसा कमवतात, संपत्ती कमवतात, तर सगळ्यांकडे ज्यांच्याकडे कुणाकडे गडगंज श्रीमंती आहे किंवा धन आहे ते सगळेच लोक सुखी आहेत असं वाटते का तुम्हाला? वाटते का तुम्हाला? म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे, धन दौलत आहे, घर आहे, गाड्या आहे, सगळ्या गोष्टी आहे, ते सगळेच्या सगळेच लोक समाधानी आहेत, सुखी आहे किंवा शांततापूर्वक जीवन जगतायत असं वाटते का तुम्हाला खऱ्या अर्थाने? नाही. तर का नाही माहितीये तुम्हाला? तर भगवान बुद्ध म्हणाले आपल्या पोटाची खळगी भरत असताना ते काम जे कोणतं आपण करतोय, नोकरी करतोय, व्यवसाय करतोय, ते कोणतं काम आहे ते करत असताना दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले नाही पाहिजे. ज्यातून आपल्याला पैसा मिळतोय, ज्यातून आपल्याला संपत्ती मिळते, धन मिळते, ते कमवत असताना इतरांच्या वाट्याची भाकरी आपण हिसकावून खाणाऱ्यांपैकी आपला व्यवसाय नसायला पाहिजे. म्हणून भगवंताने त्या काळात बघा 5 व्यवसाय निषेधार्ह सांगितलेले आहेत. किती व्यवसाय? आता आज तुम्ही पाहता बघा, व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, नोकऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, म्हणजे इन्कम सोर्स ज्यातून मिळतोय त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. पण भगवान बुद्ध म्हणाले की तोच, म्हणजे एका ठिकाणी मी सांगितलं, बरेचदा तुम्ही पण ऐकलं असेल, अनेक लोक सांगतात, ते सांगत असताना की स्वाभिमानाची, प्रामाणिकपणाची शिळी भाकरी जरी असेल तरी ती चविष्ट लागते, पण बेईमानीची, अप्रामाणिकपणाची पुरणपोळी जरी असेल तरी मात्र ती बेचव लागत असते बघा. ती खाल्ल्या जात नाही किंवा खाण्याची इच्छा होत नाही, भूकच लागत नाही म्हणते, एसीची रूम आहे पण झोपच लागत नाही म्हणते. तर भगवान बुद्धांनी याचे कारण सांगितले. कुणाला हिनवण्यासाठी नाही सांगितले, कुणाला टोकण्यासाठी नाही सांगितले, कुणाला निंदा करण्यासाठी कुणाची सांगितले नाही, पण भगवंताने हकीकत मध्ये सांगितलंय की बघा जीव तुमचाही आहे, म्हणजे जीव आपलाही आहे आणि जीव दुसऱ्यांचाही आहे. मग आपलं उदरनिर्वाह, आपलं पोट भरण्यासाठी जर आपण कुणाला मारत असेल, कुणाला त्रास देत असेल, कुणाला परेशान करत असेल, तर मला सांगा दुसऱ्याला परेशान करण्यातून मिळवलेली काही धनसंपत्ती आहे ती कशी सुख देईल? कारण त्याच्याबरोबर भावना जुडलेल्या असतात. जसं की बघा, समजा एखादं पैशांचं पॉकेट आहे किंवा पैसे आहेत किंवा कुणाचा दागिना आहे, कुठेतरी तो पडला आणि किंवा कोणीतरी तो चोरला, तर तुम्हाला वाटते का चोराला फार आनंद होत असेल, समाधान होत असेल? भगवान म्हणाले जेव्हा कर्माचा परिणाम, विपाक भोगायला लागते ना, तेव्हा ना पैसा कामाला येतो जवळ असलेला, ना नातेवाईक कामाला येऊ शकतात, ना काय. कारण कर्म सिद्धांत भगवंताने त्या काळात सांगितला, त्याला प्रतीत्य समुत्पाद नावाचं नाव दिलं भगवंताने.
प्रतीत्य समुत्पाद नावाचा सिद्धांत आहे. कार्य कारण भाव. भगवान म्हणाले जो कोणी, मग ते धर्मगुरू असो, सर्वसामान्य लोक असो, श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री असो, पुरुष असो, जे कोणतं कर्म करतात त्याचा परिणाम आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा भोगावा लागतो म्हणजे लागतो. आता जसं की पाऊस जास्त पडत नाहीये. त्या पहिल्या काळात पाऊस खूप जास्त पडायचा असं म्हणतात. आता आपण ऐकतो झड असायची म्हणतात, बरेच दिवस पाऊस असायचा, संततधार पाऊस असायचा. पण आज आहे का तो तसा पाऊस? का नाही आहे? तर झाडं तोडत आहेत माणसं. झाडं लावणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे, पण तोडणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. म्हणून कोणत्याही कर्माचा परिणाम भोगावा लागतो. म्हणून भगवान बुद्धांनी 5 असे व्यवसाय सांगितले. वाणिज्य नावाचं सुत्त आहे. तुम्ही बौद्ध साहित्य जर कधी वाचलं तर सुत्त पिटकामध्ये वाणिज्य नावाचं सुत्त आहे. त्या वाणिज्य सुत्तामध्ये, उपदेशामध्ये, सुत्त म्हणजे भगवंताचा उपदेश, त्या सुत्तामध्ये भगवंताने सांगितलं आहे की मनुष्याने आपलं जीवन जगत असताना, श्रीमंत बनण्यासाठी जीवन जगत असताना, धन कमवित असताना किंवा स्वतःची संपत्ती वाढविण्याचा विचार करत असताना 5 व्यवसायापासून दूर राहावे. त्या 5 व्यवसायातून जर कोणी धन दौलत कमवत असेल तर बिलकुल त्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. मागच्या महामंगल सुत्ताला शिकवत असताना भगवंताच्या काळात घडलेली एक घटना मी सांगितली बघा. एक व्यक्ती होता की प्राण्याचं हत्या करायचा, त्याला डुकर प्राणी म्हणतात ना, ते डुकर तो मारायचा आणि विशिष्ट प्रकारे डुकराला मारतात बघा, तुम्ही कधी पाहिलं असेल. त्या डुकराला मारून त्याचं मांस तो खायचा. जेव्हा त्याला मरण आलं, समजा मरणार होता तो मनुष्य, तेव्हा त्याला मरणांतिक वेदना एवढ्या झाल्या की त्याचा किंचाळण्याचा आवाज येत होता. आताही तुम्ही मरताना एखाद्या व्यक्तीला पहा, ऍक्च्युली हे ऐकल्या पण जात नाही, पण तुम्ही जर कधी मरताना त्या व्यक्तीजवळ असाल एखाद्या, तर अत्यंत शांतपणे मरणारे लोक लाखात असतात. एक अत्यंत शांतपणे म्हणजे कसे, डोळे बंद केले आहेत आणि जणू काय झोपले आहेत. बाबासाहेब बघा 6 डिसेंबरच्या त्या रात्री झोपलेले होते, डोळे बंद होते, शांत पहुडलेले होते. आणि सुदामा तिथे जातो बाबासाहेबांना उठवण्यासाठी. ऍक्च्युली उठवायची गरजच पडायची नाही, पण माईसाहेब सांगतात की साहेब उठले नाही, जरा जाऊन पहा. तर तो 2-3दा जाऊन येतो आणि त्याला वाटलं की बाबासाहेब झोपलेले आहेत, मग त्यांना उठवू कसा, हिंमत कशी होईल कोणाला बाबासाहेबांना उठवण्याची, म्हणून तो उठवत नव्हता. परंतु नंतर शंका आली उठले का नाही एवढ्या वेळापर्यंत, तर जाऊन फक्त पाहिलं तर बाबासाहेब गेलेले होते. तर हे यासाठी सांगतोय की मरणाऱ्यांपैकी 99.99% लोक असंतुष्टपणानेच मरतात बघा. ते श्रीमंत असो की गरीब असो, तुम्ही पाहिलं असेल बघा, हातपाय खोरून मरतील, डोळे विस्फारून मरतील, तोंडातून डोळ्यातून कुठून तरी लाळ किंवा अजून फेस वगैरे येऊन मरतात लोक. हात असे एकदम शांत झोपलेले आहेत. असे मरणारे लोक फार क्वचित तुम्हाला आढळतील. ज्यांचं फार कुशल कर्म आहे, पुण्य कर्म आहे, तशांच्याच वाट्याला तसं मरण येते. जसे आपले भगवान सम्यक संबुद्ध बघा, माघ पौर्णिमेला सांगितलं की 3 महिन्याने भगवंताचं महापरिनिर्वाण होणार आहे. माघ पौर्णिमेला सांगितलं 3 महिन्यांपूर्वी की येणाऱ्या वैशाख पौर्णिमेला भगवंताचं महापरिनिर्वाण होईल. आणि बरोबर निश्चित वैशाख पौर्णिमेला सांगितलेल्या दिवशीच, सांगितलेल्या ठिकाणीच कुशीनगरला बरोबर सिंहासनाच्या मुद्रेमध्ये पडले. पहिल्या ध्यानातून दुसऱ्या ध्यानात, दुसऱ्यातून तिसऱ्या ध्यानात जात 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 एकदम शांतपणे भगवंताचा जसा दिवा हळूहळू विझतो तशी भगवंताची प्राणज्योत मावळली होती बघा. आणि त्याला म्हणतात सुखाचं मरण. तर भगवान बुद्ध म्हणाले सुखाने जगताही आलं पाहिजे आणि सुखाने मरताही आलं पाहिजे. केवळ सुखाने जगण्यासाठी अकुशल वाईट कर्म करत राहाल तर भगवान बुद्ध म्हणाले मरण खूप वाईट येते. आणि मरताना जर वेदना होत असतील तर त्या नरक वेदना असतात, त्या कोणाला सहन होत नाहीत. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले 5 व्यवसाय करू नका असं वाणिज्य सूत्रामध्ये सांगितलं. त्याच्यात पहिला व्यापार सांगितला करू नये म्हणून, तो म्हणजे शस्त्रांचा. शॉर्ट मध्ये सांगतोय तुम्हाला. ऍक्च्युली आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग सांगताना मी सम्यक आजीविका शिकवलाय आपल्या चॅनलवरती. आणि सम्यक आजीविकेमध्ये मग भगवंताने सांगितलं वाणिज्य सूत्रामध्ये की 5 व्यापार कोणते करू नये. तर पहिलं शस्त्रांचा व्यापार करू नये. शस्त्र, सुरा, चाकू, बंदूक वगैरे वगैरे जे काही असतात त्याचा व्यापार करू नका म्हणाले भगवान बुद्ध. का? तर चाकू सुरा कशासाठी वापरतात लोक? कुणाची हिंसा करायची आहे, कुणाची हत्या करायची आहे, तर काय करावं लागेल लोकांना? तुम्ही वर्तमानपत्रांमधल्या बातम्या वाचत असाल किंवा टीव्हीवर त्या न्यूज पाहत असाल तर कुणाला चाकून भोसकलंय असा काहीतरी शब्द असं, भोसकलंच म्हणता काहीतरी,
चाकूनं भोसकलंय, कुणाला सुरीनं मारलंय, कुणाचा गळा चिरलाय, कुणाच्या पोटात मारलं वगैरे वगैरे. तर म्हणून भगवंतानं सांगितलं शस्त्र हे प्राण घेण्यासाठी आहे, वापरलं जाते ना. शस्त्र हे प्राण घेण्यासाठी वापरल्या जाते, म्हणून शस्त्राचा व्यापार करता कामा नये. कारण आपण सहाय्यक बनतो. कारण तुम्ही पंचशील कसे पाळावे हे जर ऐकलं असेल तर ते निगेटिव्हिटी म्हणजे निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली दोन अर्थाने पंचशील आहे. जसं पहिल्या शिलात सांगितलं, मी एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समाधी. आम्ही साधारणतः लोकांना वाटते की बा प्राणी हिंसा करू नये, बस एवढाच अर्थ लोकांना माहिती आहे. पण भगवंताने एवढाच अर्थ सांगितला नाही. विस्ताराने सांगत असताना म्हणाले की स्वतः हत्या करायची नाही आहे, स्वतः हिंसा करायची नाही आहे. जे कोणी हिंसा करत असतील त्यांचं समर्थन करायचं नाही आहे. जे कोणी हिंसा करत असतील त्यांना सहाय्य बनायचं नाही. हे बघा, हे झालं निगेटिव्हली 3, म्हणजे हे करायचं नाहीये. पॉझिटिव्हली सांगताना सांगितलं दुसरी बाजू की तुम्ही सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करायचंय, दया करायची आहे, प्रेम आपुलकी दाखवायची आहे. जे कोणी प्राणी मात्रांचं पालन पोषण करत असतील त्यांचं समर्थन करायचं आहे, आणि जे कोणी प्राणी मात्रांचं संगोपन करत असतील, पालन पोषण करत असतील त्यांना सहाय्यक ठरायचंय. तर कर्म 3 प्रकारे बनत असते. कर्माच्या 3 स्टेप आहेत, एकदाच नाही आहे. एकदाच कर्म घडत नाही, तर कर्म घडताना त्याच्या 3 स्टेप आहे. म्हणजे सहाय्यक जरी ठरत असेल तर आपण भागीदारी आपली त्याच्यात. मग शस्त्र विकत असेल, शस्त्र घेणाऱ्याने घेतलंय आणि ते शस्त्र कुणावरती चालवलंय, आपली भागीदारी आहे की नाही त्या कर्मात? बिलकुल भागीदारी आहे आपली. जसं की आपल्या घरी पीठ आलाय, पीठ येते की नाही, खाता की नाही जेवण करताना? बापा जेवण कोण नाही करत, उपाशी कोण राहते. आता इथे जेवण आहे, इथं खीरदान काय आहे, इथं पण आहे, तुम्हाला काहीतरी भेटेल, काही विषय नाही. तर बघा, जेवण करतो, पीठ प्रत्येकाला माहिती आहे. तर पीठ असं दुकानात आलं म्हणजे दुकानातूनच आलंय का पीठ? त्याची किती मोठी प्रोसिजर आहे बघा. आता पेरणी केली जाते, त्याच्या अगोदर ते मार्केटमधून, बाजारातून, विशिष्ट प्रकारच्या दुकानातून ती बॅग आणली जाते बियाणाची. ती बॅग त्या बॅगीच्या पूर्वी सुद्धा त्याला कंपनीमध्ये वेगळ्या प्रकारची प्रोसिजर करून त्याला जमून ठेवल्या जाते. ती बॅग दुकानात जाते, दुकानातून शेतकऱ्याच्या घरी येते, शेतकऱ्याच्या घरून शेतीत जाते, शेतीत गेल्यानंतर मग त्याची पेरणी होते, पेरणी झाल्यानंतर त्याची निगराणी राखावी लागते, निगराणी राखल्यावर त्याला पाणी वगैरे घातल्यानंतर काही दिवसानंतर ते पीक येते, ते पीक काढावं लागते, मळणी यंत्रात टाकावं लागते, मळणी यंत्रातून पुन्हा मग ते काही मार्केटला जाते, काही घरी येते, घरून पुन्हा गिरणीत चक्कीत जाते, चक्कीतून मग ते पीठ होऊन घरी येते, डब्यात पडते, डब्यातून पुन्हा प्लेट मध्ये पडते, त्याला मळावं लागते, मळवल्यावर त्याला थापावं लागते, थापल्यावर त्याला ताव्यावर टाकले, ताव्यावरून दुरडीत टाकले, दुरडीवरून ताटात आले, ताटातून हातात घेतले, हातातून तोंडात टाकले, दाताने चावले, आणि दाताने चावल्यावरही संपलं नाही, नंतर गिळले आतमध्ये, आणि मग आपली पचन शक्ती जर व्यवस्थित असेल, जठर अग्नी, तर ते पचते. सांगा, तुम्हाला ही सोपी पद्धत, सोपी प्रोसिजर आहे का? बघा, आणि आपण जेवण करताना काहीच विचार करत नाही, अर्धी भाकर ठेवली काय, वरण ठेवलं काय, भाजी ठेवली काय. खरकटे लोक ठेवतात बघा, काही काही अन्न उरवतात बघा. अन्न उरवलं नाही पाहिजे. शेतकरी मेहनत करतो बिलकुल, हे मी यासाठी सांगतो तुम्हाला की कर्माचे भागीदार बनल्यावर सुद्धा त्याचा विपाक भोगावा लागतो. म्हणून शस्त्राचा व्यापार करू नका म्हणाले भगवान बुद्ध. तर हा व्यापार खरंच कधी करू नये. आपण सहाय्यक बनू नये. कुणाला शस्त्र घेऊन देण्यासाठी सहाय्यक बनलो नाही पाहिजे. कोणी शस्त्र विकत असेल त्याचं समर्थन नाही केलं पाहिजे, भगवंताने सांगितलं. दुसरा व्यापार सांगितला भगवंताने, पशु पक्षी याची विक्री करू नये. पशु पक्षींची विक्री, आता विक्री होते ना, पशु पक्ष्यांची विक्री होते बाजारामध्ये बघा. तर भगवंताने सांगितलं पशु पक्ष्यांची विक्री करू नका. का? तर पशु पक्ष्यांची विक्री केल्यावर काय होईल? त्या पशूंना कशासाठी विकतात, पक्ष्यांना कशासाठी विकतात बघा तुम्ही. एक तर त्यांना कत्तलखान्यासाठी विकतात, मारण्यासाठी विकतील, काम करण्यासाठी विकतील. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं पशु पक्ष्यांची म्हणजे व्यापार करू नका. कारण तुम्ही जर प्रेम करत असाल तुमच्या पक्ष्यांवरती, प्राण्यांवरती, आणि त्या ज्यांना विकलाय तुम्ही ते जर त्यांना कापण्यासाठी घेत असतील वगैरे, किंवा कापणाऱ्यांना विकण्यासाठी घेत असतील, तर भगवान बुद्ध म्हणाले त्या पापाचे तुम्ही सुद्धा भागीदार झालेला आहात. मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतोय. त्यानंतर भगवंताने तिसरा व्यापार सांगितला, मांस विक्री सुद्धा करू नये. फार डेंजर आहे बघा हे मांस विक्री. मांस विक्री सुद्धा करू नका म्हणाले भगवान बुद्ध. कारण मांस विक्री करण्यासाठी तुम्हाला प्राणी घ्यावे लागतील. प्राणी घेऊन तुम्हाला त्यांना कापावं लागेल बघा. आता त्या कापणाऱ्यांना काही वाटत नाही, जे कोणी कापत असतील त्यांना काही वाटत नाही. पण भगवंताने सांगितलंय की मांस विक्री सुद्धा करू नका. कारण त्यातून येणारा जो पैसा आहे तो पैसा
आपल्याला सुख देऊ शकत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जबाबदारपणे सांगतो, कोणावर टीका टिप्पणी करत नाही. मला वाटतं मागे UP मध्ये काहीतरी एक गाडी पकडली होती. आपल्या देशामध्ये बघा, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं कुठे कधी कसं होईल हे सांगता येत नाही बघा. तर ते कत्तलखाने वगैरे जे आहे की नाही, काही एक समाज आहे, एका धर्मामध्ये शिकवण दिली जाते की आम्ही हिंसा करत नाही. तर त्याची डिटेल्स काढल्या गेली की हे जात होते कुठं, घेत होतं कोणी, कोणत्या कत्तलखान्यात जात होते जनावरं. तर जे लोक सांगतात की आम्ही हिंसा करत नाही, त्यांच्या नावाने तो कत्तलखाना, आणि त्यांचे कितीतरी कत्तलखाने आहेत म्हणतात. म्हणजे ज्यांच्या धर्मामध्ये अशी शिकवण आहे की हिंसा करणार नाही, तर त्यांचे ते कत्तलखाने आहेत. तर मी यासाठी सांगतो की भगवंताने सांगितलंय की मांस विक्रीचा व्यापार करू नये, आणि त्यानंतर दारू आणि मादक पदार्थांचा व्यापार करू नका. दारूने ते काय काय होईल ते आपल्या सिगालोवाद सुद्धा तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यात भगवंताने सिगालाला सांगितलं, सिगाल नावाच्या तरुणाला, की दारू पिल्यामुळे किती किती दुष्परिणाम होतात. घरं बेचिराग होतात, लोक आयुष्यातून उठतात. आजही कितीतरी आया, कितीतरी बाबा टाहो फोडून आमच्याकडे बोलतात, भंतेजी काय करा. जर एखादी आई म्हणत असेल आपल्या मुलाबद्दल, वडील म्हणत असतील की काय करावं, तर याच्यापेक्षा मोठं दुःख अजून दुसरं कोणतं असू शकते. आता पाहतोय आम्ही लहान लहान लेकरं दारू प्राशन करतात. रस्त्याने कुठे आम्ही प्रचाराला जात असेल, लहान लहान लेकरं बघा, तोंडामध्ये तो कोणता काय तंबाखू खातील, तर गुटखा खातील, तर काय काय खातील. आई वडिलांच्या माघारे ते काय काय बिड्या वगैरे पितात म्हणतात. आई वडील सांगतात एवढी वाईट गोष्ट आहे ही, याच्या एवढी वाईट गोष्ट दुसरी कोणतीच नाही. मी नेहमी लोकांना सांगत असतो, म्हणून खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती कमवता आली पाहिजे. बघा, संपत्ती कमवता येते लोकांना आज, पण संतती कमवता येत नाहीये. आणि संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये संततीला जर वेळ दिला नाही, संततीला जर संस्कार दिले नाही, तर तुम्ही ज्या संपत्तीसाठी मरले, झिजले, खपले, जीवन घालवलं पूर्ण, संतती तुम्ही वेळ न दिल्यामुळे, संस्कार न दिल्यामुळे जर बिघडली, तर तुम्ही कमवलेली सगळी संपत्ती ते एका क्षणात उद्ध्वस्त करू शकतात. म्हणून भगवंताचं वचन आहे, संततीकडे, संपत्तीपेक्षा संततीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या परिवारामध्ये लक्ष दिलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं बघा, दारूचा व्यवसाय सुद्धा करू नये. आज आम्ही पाहतोय गाव खेड्यात किंवा जे कोणी दारू विकतात, निश्चितपणे आपल्या देशामध्ये दारूची विक्री, मांसाची विक्री ही सर्वात जास्त होते. त्याचा हे आहे बघा, म्हणजे लेखाजोखा आहे त्याचा, सर्वात जास्त विक्री दारूची आणि मांसाची होते बघा. परंतु जे कोणी दारू विकत असतील किंवा ज्यांच्या कोणाच्या कंपन्या असतील, त्यांचे मुलं, त्यांचे नातवंड किंवा ते स्वतः, तुम्ही थोडस म्हणजे तशा प्रकारची प्रज्ञा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पहा, रिसर्च करणाऱ्यांपैकी तुम्ही असाल, कर्माच्या वर तुमचा विश्वास असेल, कर्मावर, तर तुम्ही पहा, जरी वरवर करणी वर्तमान जीवनात तुम्हाला वाटत असेल, अरे भगवंताने तर सांगितलं हे व्यापार करू नका, आणि हे लोक तर करतात आणि एवढे श्रीमंत होतात. भगवान म्हणाले, श्रीमंत जरी होत असले तरी मानसिक दृष्ट्या मात्र ते कंगाल असतात लोक. आणि कर्माचा भोग जेव्हा भोगण्याची वेळ येते, तेव्हा मी आता जे सांगितलं तुम्हाला, ना त्यांचा पैसा कामाला येतो, ना अजून कोण कामाला येऊ शकतो. म्हणून दारूचा व्यवसाय सुद्धा करू नये. ते मावा, तंबाखू जे काही लोक खातात, गुटखा, त्याचाही व्यवसाय करू नये. तुम्ही कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन तर पहा, पाहावं वाटत नाही बघा, असं नजर भिडून पाहू शकत नाही तुम्ही. ज्या कुणाला अन्ननलिकेचा कॅन्सर झाला त्या पेशंटकडे तुम्ही पाहू शकत नाही, एवढी बेकार परिस्थिती असते बघा. ज्याला कुणाला फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय त्यांच्याकडे तुम्ही पाहू शकत नाही बघा. ज्यांना कुणाला जो कोणता कॅन्सर झालेला असेल, इथे तोंडाचा, इथे जबड्याचा कॅन्सर कुणाला होते, कापावं लागते, दात काढून टाकावे लागतात, पाहू शकत नाही त्या पेशंटकडे. एवढी वाईट परिस्थिती असते. आणि भगवंताने सांगितलं, म्हणून बघा, दारू किंवा मादक पदार्थांचा व्यापार करता तुम्ही कामा नये. आणि पाचवा आणि शेवटचं सांगितलं भगवंताने की तुम्ही विषाचा व्यापार करता कामा नये. विष, कारण विष मारण्यासाठीच वापरतात बघा. तुम्ही विष कशासाठी वापरतात? मारण्यासाठी वापरतात. तर भगवंताने सांगितलं की विषाचाही व्यापार करू नका. हे 5 व्यापार करू नये असं सांगितलंय. आज घडीला आपण पाहतोय शिक्षण आहे, शिक्षणाच्या संबंधित नोकऱ्या आहेत. तुमच्या पुण्याला सर्वात जास्त मला वाटतं IT सेक्शन आहे, भरपूर कंपन्या आहेत पुण्याला. तुमच्या कंपन्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रकारचे जॉब असतील तर ते जॉब केले पाहिजे, किंवा सामाजिक, धार्मिक अशा संबंधित जे जॉब आहेत, नोकऱ्या आहेत, ते व्यवसाय नोकऱ्या केल्या पाहिजे. याला सोडून बरेच असे व्यवसाय आहेत
नोकऱ्या आहेत त्या केल्या पाहिजे. आणि मला वाटतं पोलीस नोकरी सुद्धा त्यापैकीच एक आहे. इंजिनियर होणं, पोलीस होणं, वकील होणं किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या चांगल्याच आहेत. आणि म्हणून गवई बाबांनी बघा या माध्यमातून देश सेवा ही केली आहे. पुणे शहराची सेवा केली आहे, अकोल्याची सेवा आणि जिथे कुठे सेवा दिली आहे ती फार सुंदर अशी सेवा दिली आहे. आणि आपल्या परिवाराला सुद्धा व्यवस्थित ठेवलेला आहे. नाही तर बऱ्याचदा असं होते कधी कधी आपल्या संसाराची घडी नीट करण्यासाठी म्हणून लोक कमवतात, पैसे कमवतात, हे करायचं आहे ते करायचंय काय काय करायचं आहे, परंतु संसाराची घडी नीट करण्यासाठी पैसा कमवत असताना कधी कधी परिवाराचं बॅलन्स राहत नाही. आणि मग वेळ निघून गेल्यावर पश्चाताप होतो लोकांना. अहो मी वेळ दिला असता तर बरं झालं असतं, लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं, असं वेगवेगळ्या प्रकारे लोकांना वाटतं. पण भगवान म्हणाले वेळ कुणासाठी थांबत नाही. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही आपलं हातच्या निघून जाते. आणि त्यामुळे लोभापायी मात्र या व्यापाऱ्यांना आपण करता कामा नये. कारण लोभापायीच सगळ्या काही गोष्टी करतो माणूस. बघा जे काही लोक करतात लोभापायीच करतात, कारण लोभ असतो. आणि आता हल्ली या वर्तमान जीवनामध्ये तर लोभाने एवढं उच्च शिखर गाठलंय की माणूस माणसाला ओळखायला तयार नाही आहे. बघा पैशाच्या पायी लोक आई वडिलांना विचारायला तयार नाही आहे, भाऊ भावाला विचारायला तयार नाही आहे, पती पत्नीला, पत्नी पतीला विचारायला तयार नाही. पैसा म्हणते, फक्त पैसा पाहिजे. आणि त्यामुळे आज भगवंताच्या काळात जेवढी बुद्ध विचारांची गरज होती त्याही पेक्षा जास्त बुद्ध विचारांची गरज आज आपल्या देशालाच काय तर जगाला आहे. म्हणून तुम्ही पाहत असाल जपान, श्रीलंका, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, चायना सारख्या देशांमध्ये बुद्धाचं तत्वज्ञान आजही फॉलो केल्या जाते. आणि मी काल ताईला बोलताना सांगितलं की तुम्ही फॉरेनरला जर एखाद्या पाहिलं, आता आमच्या भंतीजी लेण्यांकडे राहतात, काम करतात, तुम्ही जर कधी चुकून गेले लेण्यांकडे, आता फॉरेनर पावसाळ्यात येणार नाही पण फॉरेनर येतात बघा, अजिंठा लेणी पाहण्यासाठी येतात किंवा जे प्राचीन आहे ते पाहण्यासाठी येतात. तुमच्या पुण्यातही येत असतील फॉरेनर, कारण लेण्या वगैरे आहेत ना. तर तुम्ही फॉरेनर व्यक्तीला पहा, त्यांचे तुमच्या ओळखीचा तर काही विषयच नसतो, कारण ते त्यांच्या देशात आणि आपण आपल्या देशात. पण एखाद्या फॉरेनर व्यक्तीला पाहिलं ना तुम्ही तर त्याची ना आपली नजरानजर जर झाली, मग ती मुलगी स्त्री असो की पुरुष असो, ते अगोदर आपल्याकडे पाहिलं की स्माइल करते असं. आणि आपला माणूस बापा स्माइल, प्रवचनात जरी बसलं तर टप, कुठून बोलवलं असेल म्हणते यांना, कोण बोलवलं असेल यांना. अरे बापा बिमार पडाल ना तुम्ही त्या मोड मध्ये राहिल्यावर. हसत राहा, स्माइल करत राहा, खुश राहा ना. कोणतं गाठोडं घेऊन बसत राहता तुम्ही? तुम्हाला नाही बापा, तुम्ही तर लय चांगले. पण बाकीच्यांची गोष्ट करतो. मी तर नेहमी सांगतो बघा, मनुष्याने प्रसन्न राहायला पाहिजे, टेन्शन मुक्त राहायला पाहिजे. बुद्धाने तेच शिकवलं ना. तुम्ही बुद्धाचं नाव पुढं करून मी लय ध्यान साधना करतो मग लय असं बसतो, अरे काय कामाचं तुमचं ते बसणं? वाईट नका वाटू देऊ. प्रसन्नता असली पाहिजे चेहऱ्यावर. ध्यान म्हणजे कशासाठी आहे तर प्रसन्नतेसाठी ध्यान आहे. आणि तुम्ही ध्यान करून मग म्हणत असाल की नाही नाही हसायचं नाही बोल, कोण शिकवलं तुम्हाला? शिकवलं कोण? ते भिक्षू असो का सर्वसामान्य लोक असो, आपल्या जीवनामध्ये जर मनात धम्म आहे, जर मनात बुद्धाचा विचार आहे तर तो इकडे दिसायला पाहिजे, प्रसन्न असायला पाहिजे. बिलकुल बघा, मी नेहमी सांगतो प्रसन्न असणारे लोक सुंदर दिसतात. आणि सुंदरच काय, जे कोणते दुसरे टेन्शन मध्ये असतील त्यांना वाटेल हा ही व्यक्ती चांगली आहे, यांना सांगितलं पाहिजे. नाही तर आपण टेन्शन मध्ये समोरचा विचार करते 100 वेळा, सांगू की नको, सांगू की नको. ही अगोदर टेन्शन मध्ये दिसते, म्हणते यांना मी माझं काय टेन्शन सांगू. असं बऱ्याचदा होते बघा, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं तुम्ही प्रसन्न राहावं, खुश राहावं. बाबांचा चेहरा प्रसन्न आहे. आईचं कॅल्शियम सगळं संपलं म्हणे, डॉक्टर गुडघे बसू देत नाहीत म्हणे खाली, पण तरी प्रसन्नच आहे. भेटल्यावर वंदा मी भंतेजी फोन करणं, मेसेज करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे आपल्या उपरवट आईचं पाहना. खरंच गौरव दादा गेला तरी आता खुश आहे बघा. कोण म्हणू शकते की त्या फार टेन्शन मध्ये आहे? आणि टेन्शन मध्ये राहावंच कशासाठी मी तर म्हणतो बघा. काल त्या डॉक्टरांकडे गेलो, ते डॉक्टर म्हणे माझा एकुलता एक भाऊ गेला म्हणे, ते प्रसन्न आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले दुसऱ्याच्या दुःखाला आनंदामध्ये तुम्ही बदलवणाऱ्यांपैकी असले पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्याकडे आनंद असायला पाहिजे. आपल्याकडे जे असेल तेच आपण जगाला देऊ शकतो. चोराकडे चोरीच कर्म, चोरीचा स्वभाव, तर लोकांना काय म्हणेल, घ्या ना, काय होते त्याला, म्हणेल का नाही?
पण जे कोणी पुण्यवान असतील, कर्मावर विश्वास असेल, शीलवान असेल, गुणवान असेल, तुम्ही वाईट मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असाल, ते लगेच म्हणत असेल अरे नाही नाही ते करू नका, तसं वागू नका, तसं बोलू नका, बरं हे वाईट कर्म होते त्याचं. तर मी यासाठी सांगतो की पोलिसाची नोकरी चांगलीच आहे आणि त्या माध्यमातून बाबांनी ही नोकरी केली, 33 वर्षाची सेवा दिली आणि आपली धार्मिकता जपताय, हा खरंच प्लस पॉइंट आणि हा फार पॉझिटिव्हिटी आहे आपल्या जीवनामध्ये, म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट आहे आपल्या जीवनामध्ये असलेला. नाही तर लोभ असेल तर सगळं गणित जीवनाचं बिघडते बघा. आणि मायबाप जर लोभी असले की मग लेकरं कोणासारखे होतील, कोणासारखे होतील? बाप जैसा बेटा होईल की नाही तुम्ही सांगा, होईल की नाही? अरे बापा बिलकुलच होईल. तुम्ही हो म्हटले काय नाही म्हटले काय, काहीच्या मुंडे अशा शांतच राहतात, कारण गणित बिघडलेलं असते कोणाकोणाचं. त्याला वाटते हो म्हणावं तर बापा ते आपल्या वाट्याला येते, मग आपलं कबूल कसं करावं? भगवंतानं तर सांगितलं कबूल केल्याशिवाय, समजा मी वाईट आहे असं स्वतः मी कबूल केल्याशिवाय माझ्या जवळच मी माझ्यात सुधारणा करू शकत नाही. आणि मी जर म्हणत असेल की मी कसंही जरी असलो नाही, माझ्यासारखं कोणीच नाही, मी चांगलंच आहे, मी चांगलंच आहे, तर मला बदलवण्यासाठी या जगात दुसरं कोणतंच औषध नाही आहे. भगवान बुद्धाने सांगितलं अगोदर आपण जर वाईट आहे किंवा वाम मार्गावर लागलेलो आहे तर कबूल करा. आणि त्यामुळे लोभ हा माणसाला नको नको ते असे व्यापार करायला लावतो आणि म्हणून असे व्यापार केले तर वाईट परिणाम भोगावे लागतात. तुम्हाला कुत्र्याची गोष्ट मी सांगतो ती नेहमी माहीत असेल, तुम्ही नेहमी प्रवचन ऐकणारे आहेत. कारण कुत्र्याला लोभ निर्माण झाला, गावामध्ये एक भाकरी भेटली आणि त्याला वाटलं बापा ही मीच खाऊ दे, दुसऱ्याला देणं काही बरं नाही. आणि भगवंतानं तर सांगितलं, संतांनी तर सांगितलं की अर्ध्यातलं अर्ध दुसऱ्यांना वाटलं म्हणजे आनंद द्विगुणित होतो. बघा ना तुम्ही, आता यांनी प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला, आला की हा घरगुतीच कार्यक्रम समजा ठेवला असता, पण तुम्हाला सांगितलंय, पत्रिका छापली, त्याच्यावर नंबर दिलाय सुमित दादाचा कोणाकोणाचा, की बा लोकांनीही यावं, लोकांनाही हा आनंद मिळावा, धम्माचा उपदेश मिळावा, आणि म्हणून त्यांनी पत्रिका छापली. परंतु त्या कुत्र्यासारखी जर गत झाली तर खरंच गणित बिघडते. बघा ते कुत्र्याला त्या घरी भाकर भेटली आणि तो आला, पण आला तर काय, त्याला वाटलं मला एकट्यालाच खायला भेटली पाहिजे म्हणून गावाच्या बाहेर जाऊ दे. गावाच्या बाहेर जायला गेला, त्या नाल्यावरती गेला, पुलावर उभा राहिला, खाली पाहिलं, खाली पाहिल्यानंतर त्याला दुसरा कुत्रा दिसला. आता कुत्रा ते कुत्राच. इथे माणसाला समजत नाही कसं बोलावं, कसं वागावं, कुठे कसं काय करावं, ते कुत्र्याला काय कळेल? कधी कधी ते कुत्रा तिथं उभं राहिला आणि त्याने खाली पाण्यात पाहिल्यानंतर त्याला दुसरा कुत्रा आणि त्याच्या तोंडात भाकरी दिसल्यावर त्याच्या मनात लोभ निर्माण झाला, लालच निर्माण झाली. त्याला वाटलं आपली भाकरी तर आपल्याकडे आहेच आहे, पण त्याच्याही तोंडातली आपल्याला कधी मिळेल यासाठी त्याला भुंकल्याशिवाय, आता भुंकणंच आहे, ती काय बोलू थोडी शकते, भुंकण्यासाठी जसे तोंड उघडलं ती तोंडची भाकर खाली पडली. बघा या जीवनामध्ये असंच होते, दुसऱ्यांचं लुटायला गेलो तर एक वेळ येते आपले लुटल्या जाते. दुसऱ्यांना दुःख जे लोक देतात एक दिवस येतो आपल्या वाट्याला दुःख येते. दुसऱ्याला परेशान करत राहिलात तुम्ही तर एक दिवस येते लोक आपल्याला परेशान करतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की असे कर्म करा की जे कर्म तुमच्या बरोबर दुसऱ्यांनी केल्यावर तुम्हाला बरं वाटेल, चांगलं वाटेल किंवा दुःख होणार नाही, असेच कर्म तुम्ही करावेत तुमच्या वाचेने, मनाने आणि शरीराने. हा भगवंताचा उपदेश आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे तुम्ही सर्वजण पुण्यवान आहात, शीलवान आहात, दानशूर आहात. आम्ही ही तारीख देणार नव्हतो. आमच्याकडे औरंगाबादला साजापूर हे MIDC वाळूज जवळ गाव आहे, तिथे आता वर्षावासाला प्रारंभ होत आहे. आपला चॅरिटी हॉस्पिटलचा प्रोजेक्ट आहे. गरीब, दीन, दुबळे जे लोक आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक, ज्यांना ऑपरेशन करण्यासाठी, ट्रीटमेंट घेण्यासाठी पैसे नाही आहे, अशा लोकांसाठी आपण चॅरिटी हॉस्पिटलचं निर्माण करणार आहोत. त्यानंतर अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमही. आज आपण पाहतोय की शिक्षण आहे, पैसा आहे, पण काही काही ठिकाणी आम्ही आता वृद्धाश्रमात बऱ्याचदा जातो, तुम्ही पाहत असाल सोशल मीडियावरून, त्या आई वडिलांना भेटायला जातो की ज्यांना मुलं असून सांभाळत नाहीत, त्यांना जाऊन बोलतो, आम्ही चर्चा करतो, तर फार मन भरून येते. बघा कोणी सांगते भंतेजी आमचा मुलगा अमेरिकेला आहे, कोणी म्हणते इंग्लंडला आहे, कोणी म्हणते वकील आहे, कोणी म्हणते इंजिनियर आहे, परंतु आमचा स्वभाव त्यांना सहन होत नाही किंवा त्यांच्या बायकोसोबत आमचं पटत नाही वगैरे वगैरे भांडणं होतात, तर मग आम्हाला वृद्धाश्रमात आणून सोडलाय. फार वाईट वाटते बघा की लेकरं होण्यासाठी एखादी आई, एखादे वडील काय नाही करत. तुमची सर्वांचा तो अनुभव आहे, तुम्ही संसारिक आहात, परंतु अशी मुलं मोठी झाल्यावर, सेटल झाल्यावर जर आपल्या आईला ओळखत नसतील, वडिलांना ओळखत नसतील, बहीण भावाला ओळखत नसतील, समाजाचे होत नसतील, तर त्या जीवनाला काय अर्थ, त्या पैशाला काय अर्थ. आणि म्हणून आम्ही तो मनोमन विचार केला. म्हणून अशा आई वडिलांसाठी, त्या आई वडिलांनी आमचे आई वडील बनावं आणि त्यासाठी म्हणून वृद्धाश्रम
आणि त्यानंतर वृद्धाश्रम, अनाथ आश्रम सुद्धा, आणि गरिबांच्या मुलांसाठी मोफत शाळा, भिक्खू ट्रेनिंग सेंटर, श्रामणेर ट्रेनिंग सेंटर, मेडिटेशन सेंटर, लायब्ररी असा मोठा प्रोजेक्ट आहे, तो आम्ही हाती घेतलेला आहे. समाजातून बरेच लोक मदत करतात, आपणही मदत करणाऱ्यांपैकी आहात. पुण्यामध्ये खूप श्रद्धावान आणि दानशूर लोक आहेत. तेव्हा आपले गवई आई आणि बाबा यांनी आम्हाला आज इथे बोलावलाय. 21 तारखेपासून, रविवारपासून पौर्णिमेचा कार्यक्रम, वर्षावासाचा कार्यक्रम सुरू होतो आहे. तुम्ही सर्वांनी त्या वर्षावासाच्या निमित्ताने इथे पुण्यात असताना आमच्या भंतेजीकडे जा, बेडशे लेणीला. भंतेजींचं अधिष्ठान तिथे लेणीच्या पायथ्याशी सुरू होणार आहे. जेवढे काही भिक्खू असतात उपसंपन्न, जे सिलवान आहेत, गुणवान आहेत, भगवंताच्या विनयाचं पालन करणारे आहेत, ते सगळेच्या सगळे आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाचं अधिष्ठान करतात. त्या दरम्यान उपोषण पालन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आम्ही ऑनलाईन तशा प्रकारची रोज उपोषणाच्या दिवशी तुम्हाला ऑनलाईन दिसणारच आहोत. तुम्ही सुद्धा ऑनलाईन उपोषण ग्रहण करू शकता. आणि औरंगाबादला पण या, आम्हाला इकडे बोलवता लांब लांब पर्यंत, म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनाच सांगतो, तुम्ही पाहणारे ऐकणारे जे आहात, आम्हाला बोलवता एवढ्या लांब लांबाने आम्ही येतो, पण तुम्ही पण या. आणि भंतेजी कुठे राहतात, काय करतात, काय नाही, आणि भंतेजींना पण आपण भेटायला जावं, नाही का? म्हणून तुम्ही मायबाप आहात, निश्चितच भेटायला याल आणि सहकार्य करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.